नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय भोपळ्याची सुकी भाजी। त्यासाठी मी ते 150 ते 200 ग्रॅम भोपळा घेतलेला आहे। साधारणतः अर्धा भोपळा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून सोलून आणि कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर भोपळा लगेच पाण्यामध्ये घालून ठेवा, अदरवाईज तो काळा पडू शकतो। तर सगळी तयारी झाली तर भोपळ्याला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केले, मोहरी, जिरे, हिंग, कट करून घेतलेला भोपळा ॲड करायचा आहे। अर्धा चमचा हळद, चमचाभर मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि चवीनुसारच साखर घालायची आहे। सगळं छान परतून घ्यायचं आहे। एक छोटी वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर 8 ते 10 मिनिटासाठी ही भोपळ्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करूयात। सगळं छान मिक्स करायचं आहे। तर अशी ही भोपळ्याची अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनलेली भाजी तुम्ही गरम फुलक्यांबरोबर, चपातीबरोबर किंवा अगदी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। नक्की बनवून बघा। थँक्यू सो मच।